तू यावर्षी बीपीच्या गोळ्या घेऊन ठेवा, कारण की ज्या प्रकारचे भांडणं चालू आहे, बिनफालतूचे भांडणं चालू आहे, रुचिताचा आवाज एवढा वर चालला जातो की माणसाचा बीपी वाढून जाते आणि जेवता पण भेव लागते. कधी गपकने बीपी वाढून खसकने माणूस सरकून जाईल. आता बिग बॉसच्या घरामध्ये 20-25 दिवस झाले आणि सगळे लोक नॉर्मल आहे, पण आता लोक पिसाळल्या कुत्र्यावानी भांडू राहिले. ते पापडावर भांडण, ते त्या पिठावर भांडण, त्या चाबीवर भांडण, तर ग्रुपमध्ये भांडण, ते एकट्यात भांडण, तर कायच्यात भांडण, त्या मला हात लावला, म्या तुला हात लावला, उमान काट केला. आणि या सगळ्या भांडणामध्ये अनुश्रीले मेसी हे नाव एका देशाचं नाव वाटते. कोणाला गोट्या काय खेळायचे आहे. मी काय पाहिले आलतो इथं, हे भांडणं तर माझ्या गल्लीत चालू असते, हे पाहिले आलतो का इथं. मला असं वाटलं इथचे लोक काही मॅचवर असून काहीतरी चांगलं आपल्याला पाहायला भेटतं. मी बिग बॉस फक्त तन्वीच्यानं पाहायला आलतो. पहिल्या हप्त्यात डोक्यामध्ये गेली, दुसऱ्या हप्त्यात हृदयात गेली. डोक्यात का चाललंय ते सोचा सोची, हा सोचा सोचीनी बोचा बोच. गारिंग टेक राधे भैया गए काम से. रुचिता मस्त गेम खेळवेल, तिच्यात नो डाऊट सगळा शो व्हिजिबिलिटीचा आहे, त्या ती काही वांधा नाही. पण हिले प्रत्येक भांडणात उडी मारायचीच असते. आरबी आणि अनुश्रीचं भांडण चालू होतं, तिच्यात हिले उडी मारायची आहे. तन्वीचं आणि सागर करंडेचं भांडण चालू आहे, तिच्यात हिले उडी मारायची आहे. मला तर टेन्शन आलं की युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये हिचंच काही ना काही हात नसन. मला तर बिग बॉसच्या घरात एक डॉक्टरची टीम घेऊन जायची आहे. मला पाहायचं आहे की बिग बॉसच्या घरात कोणचं पिसायलं कुत्रं सोडलं आहे, जे येईल्या चावल्यावर हे डुकरासारखे भांडण करतात. रुचिताचा आवाज पाहून तर मला तो बिग बॉस हिंदी शो मधला आसिफचा आठवण येते. एवढं सगळं मॅटर चालू असताना प्रभूचं इकडे अलगच मॅटर चालू आहे, मिठी मॅन. माहीत बिग बॉसला एकच विनंती आहे की प्रभूला तन्वीपासून लांब ठेवा, कारण की हे पोट्ट बहुत हरामी आहे. लहान आहे करून पोट्ट बहुत फायदा घेऊन राहिलं. हे तन्वी आणि रुचिताचं भांडण चालू कापासून झालं जेव्हा ह्या जोड्या पडल्या. तन्वी आणि रुचिताची जोडी पडली आणि रुचिताचं म्हणणं आहे, तू माझी फ्रेंड आहे तर माझ्या साईडला तू उभी असली पाहिजे भांडणामध्ये. हे मॅटर करतं की तू जर का स्वतःला मैत्रीण बोलतेस ना, तर ऍटलीस्ट मला जेव्हा गरज आहे ना, ऍटलीस्ट इथे उभी राहा. आपली टोळी एका साईडला इथं बसली आणि गोष्टी चालू आहे. रुचिता म्हणते वेफर सरले यार, वेफर पाहिजे होते. तर तेवढ्यातच विशाल भाऊ म्हणते, काय भिकारी झाले का तुम्ही, मी तुम्हाला बिग बॉसच्या बाहेर गेल्या लागन तेवढे वेफर देऊन देतो. वेफर झाले रे. अरे काय भिकारी सारखं करता तुम्ही, कधी खाल्ले नाही का? काय कधी खाल्लं नाही का? असं नको बोलू. अरे तुला 5 डब्बे देईन, 10 डब्बे देईन बाहेर गेला. जेव्हा पापडचा टास्क चालू होता तेव्हा रुचिता त्या बापटच्या अंगावर जाते तिकडे आणि मग तिकडे थोडंसं याचं भांडण होते. बापट म्हणते हिनं मला स्क्वीज केलं, असं केलं तसं केलं. आणि मग इकडे करण भाऊ रुचिताच्या नाका, डोळ्यात, कानात, केसात सगळ्याकडे पीठच पीठ टाकून देते. रुचिता पण स्वतःला डिफेन्स करायसाठी करणच्या अंगावर जाते आणि करणला एखादी झापड लागते इथं, आणि ते काही गलत नाही आहे एवढं. आणि करण भाऊ पण पेटून जाते. बॉसमध्ये जे भांडणं चालू आहे हे पाहून लोकांना टेन्शन आलं. लोकांना टेन्शन ह्या गोष्टीचं यायला पाहिजे की आपला धंदा कसा चालू आहे, आपलं काम कसं चालू आहे, आपली परिस्थिती कशी आहे, हे सोडून लोकांना पडलं हे ज्या भांडणायचं. नमस्कार सर्वांना, तुम्ही आजचं बिग बॉस बघितला. आजची लोकांची कमेंट येत आहेत की रुचितानं करून हात उचलला आहे. या आठवड्यात रुचिता घराच्या बाहेर जाईल का? पण रुचिता तर आता बाहेर. आता मागच्या सीझन मध्ये आर्याला निकीवरती हात उचलला म्हणून घराच्या बाहेर गेलं. आता ह्या सीझनला रुचिता बरोबर काय करणार मला माहित नाही बिग बॉस. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी रुचिता दीपालीपाशी गेली. दीपालीसंग भांडली की दीपाली त्या म्हटलं म्हणे की मी बापडले स्क्वीज केलं आणि गलत केलं सगळं काही. तर मग रुचिता आणि दीपाली बापटपाशी गेली. बापट म्हणते मी झोपला, मी काही बोलत नाही याच्यात. मग रुचिता डब्बल येऊन मराठी म्हणायला लागली जोरानं. सांगितलं की रुचिता तू आरबीला कॅच केलं, मी तुझ्या